हॅलो स्टुडंट्स, आज आपण रेट ऑफ चेंज ऑफ क्वांटिटी म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर क्वांटिटी म्हणजेच काय, तर क्वांटिटी एरिया पण असू शकेल, एरिया ही क्वांटिटी असू शकेल, व्हॅल्यूम असेल किंवा प्रॉफिट असेल, कॉस्ट प्राईज असेल, सेलिंग प्राईज असतील, ह्या झाल्या क्वांटिटीज. आणि रेट ऑफ चेंज ऑफ क्वांटिटीज म्हणजे काय बघा. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया एरिया. एरिया इज क्वांटिटी. आपण यामधील एरिया ही क्वांटिटी कन्सिडर केली. तर बघा, एरियासाठी आता आपण एक सर्कल कन्सिडर करतोय. एक सर्कल घेतलं, त्याची रेडियस आर आहे. बघा, सर्कल घेतलं, त्याची रेडियस आर आहे. आपल्याला याचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहीत आहे, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय असतं, पाय आर स्क्वेअर असतो. करेक्ट. एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर असतो. इथं पाय हा कॉन्स्टंट आणि आर काय झाली, याची रेडियस झाली. लक्षात येते. आता बघा, तर ह्या सर्कलचा एरिया कधी कधी चेंज होईल. या सर्कलचा एरिया कधी चेंज होईल, एकतरी रेडियस वाढवली तर एरिया वाढेल, किंवा ही रेडियस कमी केली तर ही एरिया काय होईल, कमी होईल. म्हणजे आपण एरिया जर सर्कलचा घेतला तर तो वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो. पण कधी, तर आपण चेंजेस केले पाहिजेत. कुठं, तर या रेडियसमध्ये चेंजेस झाले तर काय होतात, या एरिया सर्कलचा एकतर वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे बघा, रेडियसमधील बदलामुळे, आता ही रेडियस आहे, या रेडियसमधील बदलामुळे एरियामध्ये होणारा बदल, बघा या रेडियसमधील बदलामुळे एरियामध्ये होणारा बदल म्हणजेच काय, डी ए बाय डी आर. बघा काय सांगते मी, रेडियसमधील बदलामुळे एरियामध्ये होणारा बदल म्हणजेच डी ए बाय डी आर. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ चेंज. यालाच आपण म्हणतो रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया with respect to radius. with respect to radius. dA by dr म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू रेडियस. लक्षात येते. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणजे काय, तर रेडियसमधील बदलामुळे एरियामध्ये होणारा बदल म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. आता बघा, एरियामध्ये आता एरिया बदलतोय कशामुळं, एकतर आता आपण पाहिलं रेडियस चेंज झाली की एरिया चेंज होतोय, बरोबर. पण अजून एकामुळं एरिया पण बदलतोय. टाईम बदललं की पण एरिया बदलतोय. बघा, टाईम बदलला की टाईम बरोबर पण काय होतं, एरिया चेंज होतोय. म्हणजे इथं डी ए बाय डी आर, रेडियसमुळं पण एरियामध्ये चेंजेस होतात. आणखी इथं एरियामध्ये आणि चेंजेस कशामुळे होतात, टाईममुळं पण एरियामध्ये चेंजेस होतात. तर आता इथं डी ए बाय डी टी शोधायचा कसा, तर बघा कसा असणार आहे, डी ए बाय डी टी कसा असेल, शोधायचा कसा, तर एरियामध्ये चेंज होतोय रेडियसमुळे. तर आपण असंही लिहू शकतोय, चेन रूलनुसार डी ए बाय डी आर आणि डी आर बाय डी टी. चेन रूल आपण यूज करून डी ए बाय डी टी शोधू शकतो. लक्षात येतं. याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. असं व्हॅल्यूमध्ये पण होऊ शकतोय. रेट ऑफ चेंज काय होऊ शकतोय, व्हॅल्यूमध्ये पण होऊ शकते. व्हॅल्यूमध्ये कसं होणार बघा, डी व्ही विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल तर डी व्ही बाय डी टी. समजा एखादा डिस्टन्स असेल, डिस्टन्स पण चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर आपण कसं लिहू, डी एस बाय डी टी. याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ क्वांटिटीज. क्वांटिटीज काही असतील, व्हॅल्यूम असेल, सरफेस एरिया असेल, डिस्टन्स असेल, प्रॉफिट असेल, कॉस्ट प्राईस असेल, सेलिंग प्राईस असेल. लक्षात येते. ओके, आपण आता एक यावरचा एक नोट आहे बघा, नोट पाहणार आहोत. नोट काय सांगते बघा, कन्सिडर करा की रेट ऑफ चेंज ऑफ एक्स. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ एक्स
that is dx by dt. Rate of change of x with respect to time is dx by dt is पॉझिटिव्ह. ही पॉझिटिव्ह असेल बघा, ही पॉझिटिव्ह असेल. कधी असेल पॉझिटिव्ह बघा, कधी असेल एक्स इज इंक्रीजिंग ॲज टी इंक्रीजेस. म्हणजे एक्स जर इंक्रीज होत असेल ॲज टी इंक्रीजेस, बघा डी एक्स बाय डी टी पॉझिटिव्ह कधी असेल तर एक्स जर इंक्रीज होत असेल तर डी एक्स बाय डी टी काय असेल पॉझिटिव्ह असेल. आणि डी एक्स बाय डी टी ही निगेटिव्ह कधी असेल तर काय होणार आहे बघा, कधी असेल निगेटिव्ह तर एक्स काय होणार आहे बघा, एक्स जर एक्स इज डिक्रीजिंग असेल, एक्स हा डिक्रीजिंग असेल तर काय होतं डी एक्स बाय डी टी काय असतं हे निगेटिव्ह असतं. हे नोट लक्षात ठेवायचे की रेट ऑफ चेंज पॉझिटिव्ह कधी असतो तर होणारा बदल जर एक्स जर इंक्रीज होत असेल तर ते काय असणार आहे, रेट ऑफ चेंज काय असणार आहे पॉझिटिव्ह असेल. आणि रेट ऑफ चेंज जर निगेटिव्ह असेल तर काय होतं आहे, एक्स इज काय असणार आहे डिक्रीजिंग असणार आहे. आपण एक एक्झाम्पल पाहतोय, एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल बघा. अ स्टोन इज ड्रॉप्ड into a quiet lake and waves in the form of circles are generated. Radius of circular wave increases at the rate of 5 centimeter per second. At the instant when the radius of the circular wave is 8 centimeter, how fast the area enclosed is increasing. बघा आपल्याला काय दिले बघा, तर ए स्टोन इज ड्रॉप्ड, बघा ए स्टोन इज ड्रॉप्ड इन टू ए क्वाइट लेक. एक आपण स्टोन काय केलं आहे, एका तलावात टाकला तर काय होतात, वेव्स तयार होतात, सर्क्युलर वेव्ह काय होतात तयार होतात. बघा वेव्स इन द फॉर्म ऑफ सर्कल्स आर जनरेटेड. रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इंक्रीजेस. बघा काय दिले, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह काय होते इंक्रीज होते. नॅचरली काय होणार आहे, रेडियस इंक्रीज होणार आहे ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर. हे महत्त्वाचं बघा, ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर. ॲट द रेट ऑफ रेडियस इंक्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर. ॲट द इन्स्टंट when the radius of the circular wave is 8 centimeter. When the radius of the circular wave is 8 centimeter, how fast the area enclosed is increasing. आपल्याला काय शोधायचं आहे बघा इथं, how fast the area enclosed is increasing. आपल्याला इथं शोधायचं आहे dA by dt. आपल्याला वी हॅव टू फाइंड डी ए बाय डी टी काय असेल. जे आपल्याला दिले ते आपण अगोदर घेऊया. लेट आर बी, काय करूया, आर डिनोट करूया रेडियससाठी. लेट आर बी द रेडियस, ए बी द एरिया. बघा ए बी द एरिया घेतोय आपण, एरिया ऑफ सर्क्युलर वेव्ह. आणि सर्क्युलर वेव्ज आहेत, मग एरियाचा फॉर्म्युला काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर असणार आहे. बघा एरिया कसा असणार आहे, पाय आर स्क्वेअर. अजून काय दिले बघा, गिव्हन दॅट वेव्ज इंक्रीज होतात, रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इंक्रीज ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजेच काय, डी आर बाय डी टी काय दिले त्यांनी 5 सेंटीमीटर पर सेकंड. आणि अजून काय दिले बघा, आर 8 सेंटीमीटर असताना आपल्याला रेडियस एरिया शोधायचा आहे. आर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर आहे, त्यावेळेला आपल्याला काय शोधायचं आहे, एरिया शोधायचा आहे. याला आपण 1 न डिनोट करतोय. आता एरिया काय बघूया, आपल्याला डी ए बाय डी टी शोधायचा आहे. एचा एरियाचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला,
पाय आर स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू. काय करणार बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू. आपल्याला dA/dt शोधायचं आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू टी घेणार आहोत. म्हणजे dA/dt इज इक्वल टू पाय तर कॉन्स्टंट आहे आर d/dt ऑफ आर स्क्वेअर. d/dt ऑफ आर स्क्वेअर. dA/dt इज इक्वल टू पाय आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन आर स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येणार आहे 2r आणि dr/dt 2r/dt. आता आपल्याला आरची पण व्हॅल्यू माहिती आहे, dr/dtची पण व्हॅल्यू माहिती आहे. 1 मध्ये आहे बघा. फ्रॉम वन आपण व्हॅल्यूज पुट करते. पाय 2 इंटू आहे तसंच आरची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर इंटू dr/dt किती 5 सेंटीमीटर आहे. टोटल 80 पाय. आपल्याला आन्सर मिळालं 80 पाय. dA/dt रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला मिळाला 80 पाय. म्हणजेच काय आपण लिहू शकतोय बघा, काय लिहिणार आहे बघा, व्हेन द radius of the circular wave is 8 centimeter. When the radius of the circular wave is 8 centimeter, the area of the circular wave is increasing at the rate of 80 पाय. आता युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. लक्षात आलं? ओके, थँक्यू.